तर पेट्रोल बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। परभणीमध्ये अफवा पसरल्यानं वाहनधारकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते। आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यानं पेट्रोल बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे। वाहनांची टाकी फुल करून बादलीमध्ये पेट्रोल घेण्यासाठी चढाओढ लागलेली आहे। पेट्रोल बंद होणार नसल्याची जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी माहिती दिली। तर नांदेडमध्ये ही अशाच प्रकारे पेट्रोल पंपावरती रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। पेट्रोल संपणार अशा सोशल मीडियावर अफवा पसरलेल्या होत्या आणि त्यानंतर वाहनधारकांनी मोठी गर्दी जी आहे ती पेट्रोल पंपावर केली आहे। एकाही ठिकाणी परभणीमध्ये अफवा पसरल्यानं वाहनधारकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते। तर नांदेडमध्ये देखील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे। तर परभणीवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। परभणीमध्ये एक अफवा पसरली आणि अफवा पसरल्यानंतर अनेक वाहनधारक जे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपाकडे येताना पाहायला मिळतात। जे हातात मिळेल ते सगळी साधनं घेऊन पेट्रोल कॅन असेल किंवा बाटल्या असतील अशा पद्धतीने घेऊन मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपात केली जाते। त्यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल बंद होणार आहे उद्यापासून, कारण आखाती राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे पेट्रोल येणार नाही, तुटवडा निर्माण होईल आणि उद्यापासून पेट्रोलच बंद होईल। आपण बघू शकता की अशा मोठ्या मोठ्या बाटल्या ज्या आहेत ते नागरिक घेऊन येताना पाहायला मिळतात। पेट्रोल पंपावर अशा पद्धतीनं मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी।